फ्रेश सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जगदंब वाकलन त्यांच्या विरोधात रोहिन जनबी, जय दुर्गा रोहिन जनबी असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय जगदंब वाकलन या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. टीम जय दुर्गा रोहिंजन बी या संघाची. स्टॅकेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक पाटील आणि त्याच्या संगतीनं विक्रम पाटील अशी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण अनुभवदा स्वर्गीय प्रभाकर सु पाटील स्मृती चषकाचे भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आणि तिसरा प्रेस सामना मैदानामध्ये. त्याच दरम्यान आमचे कॅमेरामॅन गोट्या याचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याला विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेम ऑन लेट्स प्ले. वेगवान तेज तरार बॉल मात्र दिशान चेंडूपैकी आउटसाइड लेग स्टंप. पंच निर्णय की इट इज वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मोजावी लागते. पहिल्याच बॉल वरती अकाउंट ओपन झालंय. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीम जय दुर्गा रोहिंजन बी या संघाचं. सोमनाथ गायकर बॉलिंग ट्रॅक वरती P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं चांगली गोलंदाजी सोमनाथ गायकरची राहिली आहे. या मॅच मध्ये कशा पद्धतीचं कामगिरी राहील. शॉर्ट लाईनचा बॉल फुलचा फटका खेळायचा होता मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली. चांगली सुरुवात आता मात्र करत असताना सोमनाथ गायकर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू स्वेर त्यानंतर डॉट चेंडून या ठिकाणी सुरुवात झाली आहे. सोमनाथ गायकर चांगली गोलंदाजी करत असताना जगदंब वाकलन अतिशय चांगला खेळ यंदाच्या अंगामध्ये त्या संघाचा राहिलाय. यावेळेचा बॉल आणि या ठिकाणी अपील झाली मैदानामध्ये. रनआउटची अपील झाली आहे. चेक केले जाईल या ठिकाणी हाताला चेंडू ब्रश झालाय का नाही. काही क्षणात डिसिजन आपल्या समोर येईल. वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून पूर्णपणे स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि त्या क्षणाला या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. आणि फलंदाज होतील बाद. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहिला. चेंडू आपल्या फलुतमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हाताला चेंडू ब्रश झाला आणि चेंडू यष्ट्यान वरती गेला आणि रनआउटच्या स्वरूपात एक सर्वात महत्वाचा विकेट कॅरी केलाय. कारण की विक्रम पाटील सारखा फलंदाज माघारी परतला. लागला पहिला धक्का टीम रोहिंजन बी या संघाला. सोमनाथ गायकर शॉर्ट लाईनचा बॉल फुलचा फटका आणि या बॉल वरती येतो एक टप्प्यानंतर चौकार. प्रतीक पाटीलच्या बॅट मधून आला चौकार. शॉर्ट लाईनचा बॉल होता. भरपूर वेळ मिळालं प्रतीकला आणि याचा फायदा लुटत असताना पॅडनशिपचा हात एकना फटका. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार प्रतीक पाटीलच्या बॅट मधून.
चौकार येताना आपण पहिला चौकाराच्या साहाय्याने 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणारा जय दुर्गा रोहिंजन ब हा संघ. चांगली कामगिरी प्रतीक पाटीलची राहिली आहे. नवीन फलंदाज आपण पाहता प्रथम घरातला नो स्ट्राइक इन एंडला सोमनाथ गायकर वरती चढवलेले प्रति हल्ले आपण मैदानामध्ये पाहता. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. एका टप्प्यानंतर क्षेत्ररक्षण झालं. दीपेश भोईर होते त्या क्षेत्रामध्ये पैकी अचूक आली नाहीये. रनआउटची नामी संधी डायरेक्ट हिट जर झाली असती तर यदा कदाचित डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज बाद झाला असतं. मात्र प्रथम गरज सेफली लँड झाला आणि या ठिकाणी आपण पाहता धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले ती 11 या आकड्यावरती. 11 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहता. षटकातील एका चेंडूचा केलं बाकी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पैकी अचूक आली नाहीये याच कारण एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च करावी लागली. पुढील बॉल आक्रमण केलं आपल्याच मध्ये चेंडूची अडवणी डॉट चेंडूची सांगता पहिले षटक या ठिकाणी समाप्त होत असताना या दरम्यान प्रसाद शेठ पाटील रोहिंजन यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटका अखेरीस बॅटिंग करत असताना जय दुर्गा रोहिंजन ब या संघाची धावसंख्या लागली स्कोरबोर्ड वरती 1 गडी बाद 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटका अखेरीस आपण पाहता. चला स्पीडअप करा. टाइम अलर्ट असेल याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. दोन्ही टीम प्रत्येक षटक 5 मिनिटं. सागर डीजे आपण जनरेटर चालू करा. काही क्षणात फ्लड लाईट या ठिकाणी चालू होतील. शाकरीला प्रथम घरातला आपण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी येत आहेत. शिवदास पहिलाच बॉल चांगला फटका अदा केला. सिंगल कन्वर्ट होताना 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जय दुर्गा रोहिंजन ब हा संघ. संयम मिगेल चालू आहे. शिवदास भोईर चांगली कामगिरी करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर शिवदास आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. बुंदा यॉर्कर या ठिकाणी फेकलाय आणि चेंडू बॅटचा संपर्क अतिशय चांगला झाला. कारण आपण पाहिलं तर यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि इथून डॉट चेंडूची सांगता झाली आहे. चांगला कमबॅक. यावेळेचा बॉल बॅटच्या मधोमध येतोय. हा तडाका धमाका षटकार. प्रतीक पाटीलला थांबवणं फार कठीण झालंय. त्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार येताना आपण पाहिलाय. बॅडनशिपचा हा देखना फटका स्वतःला झोकून दिलं चेंडूवरती आणि चेंडू जात आहे सीमा पार येत आहे खणखणीत चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलाय. क्षेत्रचक झेल खाली आलाय. झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. जजमेंट चांगलं करता आलं नाहीये. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट. चांगली रनिंग चांगला कॉल या ठिकाणी आपण पाहिला 2 फलंदाजांदरम्यान. याच कारण या बॉल वरती मिळाल्या 2 धाबा आणि 2 धाब्याच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलीये ती 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकामध्ये 5 बॉल वरती 13 धावा खर्च झाल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 षटक 5 फ्रेश गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि याच कारण मॅच भरपूर चांगली रंगताना दिसेल. शेवटचा बॉल बाकी आहे. प्रतीक
यावेळेचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, सिंगल कडवट झाली आहे. एका धावेच्या साहाय्यानं इथून षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. पॉवर सर्कलची 2 षटका अखेरीस बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन बी संघाची धावसंख्या लागली आहे 1 गडी बाद 25 धावा स्कोरबोर्ड वरती. करा, वेल घेऊ नका. टीम वाकलन बिपिन पाटील तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. काल एक वाकलन संघ आपण पाहिला, प्रदीप पाटीलचा वाकलन संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय तो संघ, आणि आज जगदंबा वाकलन संघ खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळच्या परिसरातील आपण जास्तीत जास्त संघ पाहता, प्रत्येक गावातील 1-2 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धी करवड्याचे 4 संघ, तुर्बेचे तब्बल 2 संघ, तलंजोय मजकूरचे 4, वाकलनचे 2 आणि रोहिंजनचे 3-4 संघ, 40+ एक संघ, म्हणजेच 14 गावामध्ये भरपूर मोठ्या टीम्स आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल अरुंद कार्पेट डावी क्षेत्रशी घेतात, दूरवरून गुरुनाथ त्या ठिकाणी चेंडूची अडवणी केली, तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. बिपिन पाटीलचं षटक आपण अनुभवता. स्टॅकिनेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते प्रथम गरत. यावेळेचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉलची सांगता झाली आहे. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय बिपिन पाटील. या मॅच मध्ये 5 षटकांची मॅच आहे, चांगला सामना रंगेल. यातील मात्र संघाने या दोन्ही संघामध्ये ताकदवर गोलंदाजी आहे. स्लोअर पद्धतीचा बॉल, फसबा चेंडू क्रिकेटमध्ये आपण पाहता गती काढून घेतली. या बॉलवर त्यांनी चेंडू बॅटचा चांगला संपर्क झाला नाहीये आणि याच कारण डॉट बॉलची सांगता झाली आहे. बिपिन पाटील सलगचे 2 चेंडू डॉट फेकत असताना प्रथम गरतला शांत ठेवलाय, मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल फलंदाजाला, कारण धावा आता थोड्याशा थांबल्या गेल्यात. यॉर्कर लेनचा बॉल, चेंडू मागे निघून जात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं, तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. सिंगल आणि डॉट चेंडू हेच या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय, मात्र मोठे फटके कधी येतील हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय जयदुर्गा रोहिंजन बी या संघाच्या पाठीराख्यांसमोर. बिपिन पाटीलचा हा षटक भरपूर चांगलं जात असताना यावेळी चांगला देखणा फटका आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आले, चेंडूवरती उचलतील फेकतील, तोपर्यंत दुसरी धाव, डेंजर एंडला काय घडेल, आणि या ठिकाणी व्हेरी क्लोज डिसिजन आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चेक केलं जाईल एक्झॅक्टली मैदानामध्ये घडलंय काय, 2 धावा पूर्ण झाल्यात की नाही, काही येणाऱ्या कालामध्ये दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय. हा निर्णय पाहायचा तर मात्र काही क्षणात डिसिजन पेंडिंग आहे. चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते आणि पॉपिंग क्रीज मध्ये आपण पाहता क्लोज डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सेफली लँड झाले बॅट आणि इथून क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज. 2 धावा मिळतील, 2 धाब्याच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. 1 टू गो, शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. स्टॅकनेनला खेळाडू याच्या ठिकाणी झेलची नामी संधी, विकेटचं पतन, प्रतीक पाटील बाद, सर्वात मोठा झटका टीम रोहिंजनला.
तर वैयक्तिक 26 धावसंख्येची इनिंग साकारून माघारी परतला प्रतीक पाटील. चांगली कामगिरी त्यानं केली. 13 बॉलचा खेळ त्यानं केला. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आला. चांगली इनिंग त्यानं साकारली आणि तो बाद होत असताना नवीन आला फलंदाज आशिष पाटील आपण पाहता. अजूनही आपण पाहता 12 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिले गेले तर 29 धावा. या षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक झालं. बिपिन पाटीलचं हे षटक महत्वपूर्ण राहिलं टीम जगदंबा बाकलांसाठी, कारण त्या ठिकाणी 4 धावा अवघ्या खर्च केल्या. 1 सफलता त्यानं प्राप्त केली आहे. चौथ्या षटकामध्ये दीपेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. स्टॅकेनला प्रथम घरातला आपण पाहता. स्लोगरची 2 षटकं बाकी आहेत. 5 मध्ये किती टोटल रचला जाते बस सेशन मध्ये. बॅक टू द बॉलर हा देखना फटका होता. क्षेत्ररक्षक आहेत वेगानं येतात चेंडूवरती, तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. चांगला क्रिकेट, चांगली गोलंदाजी होत असताना दिसतंय जगदंबा बाकलन या संघाची. कमबॅक मॅच षटक राहिलाय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती. बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन ब या संघाची 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. पॉवर सर्कल मध्ये चांगली कामगिरी केली होती, मात्र इथून कमबॅक केलाय गोलंदाजांनी. पुढील बॉल यॉर्कर लेनचा बॉल या ठिकाणी फेकला. क्रिकेटचा ब्रह्म असतं आणि इथून चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि इथून बॅटिंग करणाऱ्या संघानं या ठिकाणी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चेक केले जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. काही क्षणात निर्णय आपल्या समोर येईल. पंचांच्या निर्णयाला या ठिकाणी चॅलेंज केलेले आहे. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी आणि इथून डॉट चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी आणि इथून रिव्ह्यू गमावले. बॅटिंग करणाऱ्या संघाने याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. टीम जयदुर्गा रोहिंजन बी. पुढील बॉल चांगली गोलंदाजी दीपेश भोईर. फुल टॉस यावेळी फुल टॉल वसूल केलाय. मिड विकेटच्या वरतून येतोय हा तडाका धमाका षटकार. गोलंदाजी करत होता दीपेश भोईर. या क्षणाला फुल्लर लेनचा चेंडू त्यानं फेकला आणि त्यावरती आलेला मोठा फटका. ज्या धावा थांबल्या होत्या ना, त्या धावांना वेग देण्याचं काम करून गेलाय आशिष पाटीलचा हा षटकार. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅट चेंज. विकेटचं पतन. अजून एक धक्का लागलाय टीम रोहिंजन बी या संघाला. फलंदाज बाद आशिष पाटील. प्रणव पाटील मैदानामध्ये दाखल झाला. एक विस्फोटक दर्जाचा खेळाडू. नेहमीच सलामीसाठी तो येत असतो, मात्र या मैदानावरती आपण पाहता 5 षटक 5 गोलंदाज वापरण्यात येत आहेत आणि त्याला या ठिकाणी मागे आणलाय. कारण अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं ना तर रेग्युलर 4 गोलंदाज सातत्यानं वापरत असतात प्रत्येक संघ. मात्र इथे 5 गोलंदाजांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. आणि ते पाहता शेवटच्या षटकामध्ये समाचार घेण्याचा प्रयत्न राहणार आहे टीम रोहिंजन बी या संघाचा. यॉर्कर लेनचा बॉल सिंगल कन्वर्ट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि आता मात्र धोका उद्भवेल. मात्र या ठिकाणी आपण पाहता हा निर्णय जाईल. वर्ल्ड टेनिस लाईव्हच्या माध्यमातून चेक केले जाईल. डिसिजन पेंडिंग. दुसरी धाव फार वेगानं धावले त्या ठिकाणी आपण पाहिलं.
दोन्ही खेळाडू चांगला कॉल त्यांचा राहिला. पाच मध्ये काही क्षणात डिसिजन येईल. राजेश जानू घरत रोहिंजन यांच्याकडून 15 बॉक्स पाणी. त्यानंतर अशोक शेठ मडवी सिद्धी करवले यांच्याकडून 3 बॉक्स बॉल या ठिकाणी आलेले आहेत. या स्पर्धेला त्यांचा आभार. जर आपण आला असाल तर यावं व्यासपीठामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फलंदाज बाद. दुसरी धाव घेत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत आणि रनआउटच्या स्वरूपात तर या ठिकाणी फलंदाज बाद झाले. दुसरी धाव घेत असताना प्रथम गरज. नवीन आलेल्या फलंदाज मैदानामध्ये आपण पाहाल सुशांत पाटीलला. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहता 37 धावा. 1 to go शेवटचा बॉल बाकी आहे. धावा फार रोखल्यात मैदानामध्ये. धावा येणं गरजेचं आहे. मात्र प्रणव पाटीलला एक चांगली इनिंग साकारावी लागेल या मॅच मध्ये. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा चांगला संपर्क नाहीये. एकच धाव मिळताना दिसेल. एका धावेनं षटक क्रमांक 14 या ठिकाणी समाप्त झालं. 4 षटका अखेरीस धाव फलकावरती धावसंख्या लागली. जय दुर्गा रोहिंजन बी या संघाची 38 धावा धाव फलकावरती. पुढील मॅच असणार आहे 12-13 नागाव आणि रामचंद्र मधवी प्रतिष्ठान उसाडणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. शेवटचं षटक हणामारीचं षटक ज्या षटकाला म्हटलं जातं त्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत मानस भोईर. यॉर्कर लेनचा बॉल आला कार्पेट डावीचा फटका क्षेत्ररक्षक येत आहेत आणि त्या ठिकाणी आउटफील्ड खराब आणि याच कारण फायदा मिळाला जय दुर्गा रोहिंजन बी संघाला. 4 धावा चौकार. पाटील बाद. चाळीस धावा धाव फलकावरती आपण पाहता षटक क्रमांक 5 मार्ग असते. मानस भोईर चांगली कामगिरी करताना दिसलाय. नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गौरव पाटील. चांगली कामगिरी करावी लागेल. संघ थोडस अडचणीमध्ये सापडलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न लोंद कार्पेट डावीचा फटका वेगानं ट्रॅव्हल झालाय. चेंडू अंतिम क्षणाला चेंडू अडवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज होईल बाद. या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी मिळेल.
तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाला. एकच धाव मिळताना दिसेल कारण की शॉर्ट धाव त्या ठिकाणी घेतली. एका धावेने संघाची धावसंख्या 43 धावा. नवीन फलंदाज विघ्नेश. यावेळेचा बॉल डावी एसटीच्या बाहेर होता आणि एसटी रक्षक त्या ठिकाणी चूक केली आहे. एक धाव मिळताना दिसते आणि 1+1 अशी धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहायचं तर मध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये दाखवला जाईल. या मॅच मध्ये आपण पाहता संघर्ष चालू आहे. टीम चला पुढील संघ नायक आपण या 12-13 नागाव आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय रामचंद्र मध्ये प्रतिष्ठान उसाटणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यावेळेचा बॉल बॅटच्या मधोमध स्क्रीनला धडकणारा षटकार. फिफ्टी कंप्लीट. 51 धावा. रोहिंजन संघाच्या स्कोरबोर्ड वरती चांगली कामगिरी करतोय मैदानामध्ये. फलंदाज आपण पाहता स्टॅकने इनिंगला विघ्नेशच्या बॅट मधून आलेला धमाका तडाका षटकार आपण पाहिला. मानस भोईर सज्ज झालाय. यावेळेचा बॉल वेगवान तेज रन घेण्याची संधी डायरेक्ट त्या ठिकाणी झाली आणि विकेट मिळाली आहे. रनआउटच्या सोबत फलंदाज होते बाद. अजून एक धक्का टीम जय दुर्गा रोहिंजन या संघाला. थँक्यू डीजे. या ठिकाणी शेवटचा बॉल बाकी आहे. नवीन आलेला फलंदाज टाकेन येईल आपल्याला पाहायला मिळेल. सनी पाटील शेवटच्या बॉलवरती कोणता आकडा असेल हे पाहण्याजोगे असणार आहे मैदानामध्ये. 1 to go. शेवटचा बॉल झेल खाली क्षेत्ररक्षक टिप लायझल विकेटचं पतन आणि इथून पहिलं सत्र झालं समाप्त. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर जय दुर्गा रोहिंजन बी या संघाची धावसंख्या लागली स्कोरवर होती 51 धावा आणि सेकंड सत्रामध्ये 52 धावेचं टार्गेट चेस करावं लागेल. ते म्हणजेच जगदंबा वाकलन या संघाला. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडलं जाईल ते ऐकण्यासाठी जाऊया आमचे सहकारी समालोचक वैभवजी भोपी यांच्या आवाजात. खेळाचं दुसरं सत्र. तत्पूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन 12-13 नागाव आणि स्वर्गीय रामचंद्र मध्ये प्रतिष्ठान उसाटणे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस केला जाते. जो संघ नायक उपस्थित राहणार नाहीये त्या संघाच्या विरोधात या ठिकाणी टॉस दिला जाईल. चला टॉस साठी या टीम उसाटणे या ठिकाणी आलेले आहेत. अनिलजी डोपली आलेले आहेत. जय श्रीराम. सन्माननीय अनिलदादा डोपरी टॉस साठी येत आहेत. यानंतर आपण टॉस करतो रेग्युलर मधून नेक्स्ट मॅच. आदेश जॉईंट आहे टॉस बॉक्स मध्ये. तर मी विनंती करेल अशोक पाटील यांना की आपले शुभ असते अशोक मडवी यांना की आपले शुभ असते दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. त्यांच्या माध्यमातून तब्बल 5 बॉल बॉक्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. 12-13 नागाव आणि स्वर्गीय रामचंद्र मध्ये प्रतिष्ठान उसाटणे
असा विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशोक मडवी यांना विनंती करेल आपण यावं, आपले शुभ हस्ते करत आहोत. टॉस 5 षटक 5 गोलंदाज, कंपल्सरी चेसिंग टॉस केले जाते. टॉस केलं जात आहे आणि या ठिकाणी आपण पाहता टॉस जिंकलेला आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. या संघानं काय निर्णय असेल? फिल्डिंग करतो. क्षेत्ररक्षण करणारे समोरचे संघ भारतीय नागाव भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्या संघासमोर खेळत करत असताना किती धावसंख्या होती त्या संघाला रोकाल? 60 पर्यंत रोखू आम्ही. 60 धावेपर्यंत. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? हॅलो, स्पर्धेमध्ये तर उत्कृष्ट स्पर्धा असतं आणि योगेश मडवी बोलला का नांदत नाही आणि त्याची अशी एकच एंट्री आहे का न सांगताना तो मला ठेवतो असं. त्याबद्दल धन्यवाद योगेशला. थँक्यू. आणि या ठिकाणी टॉस बॉक्स मधून न्यूज येते स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघानं टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय राहिला आहे गोलंदाजीचा. तर नक्कीच उसाटणे आणि नागाव या सामन्यानंतर 40+ एक सामना आपण पेंडिंग आहे, तो दुसऱ्या राऊंडचा तो सामना आपण खिलवणार आहोत. तर बामाली आणि तोरबे अशी ती लढत असणार आहे. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपण वेळेवरती त्या ठिकाणी उपस्थित राहा. थँक्यू. थँक्यू आदेश पाटील, ते आमच्यासोबत जॉईंट होते. अगदी जगदंबा वाकळ आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना जय दुर्गा रोहिंजन यांमध्ये लढत आहे. मंगेश इलेव्हन नावाडा संघ खेळणार रोहिंजन संघ आणि वाकळन संघ. मंगेश इलेव्हन जगदंबा वाकळ आणि जय दुर्गा रोहिंजन. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. पहिल्या सत्रामध्ये 51 बनलेले आहेत. 52 धावांचं आव्हान दिलेलं आहे. फार चांगली गोलंदाजी खरं तर पहिल्या सत्रामध्ये म्हणायला मिळाली. पंच टायमर सेट करतायत. ठीक 6:54 पहिला बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार झालाय. प्रथम करत पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डरनं थोडासा वेळ घेतला बॉल रिसिव्ह करण्यासाठी आणि रिस्की रन. थोडस डेंजर मोमेंट होते. फारच या खरं तर रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये रिक्स होती. खूप चांगले ऑफिशियल अंपायर्स ज्यामध्ये आमचे मनोज पवार सर, उत्तर शिव, रतनजी माणेकर आहेत जे पाळेगाववरून बिलॉंग करतात आणि गुरुदास भोईर अगदी नारिवली यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये बघतो. आपण वर्ल्ड टेनिस क्रिकेट राहुलजी उलवेकर संपूर्ण त्यांची टीम सध्या जॉईंट आमच्या सोबत. प्रथमचा पहिला बॉल अगदी आपण बघितला आणि त्यावर एक सिंगल जी रिस्की सिंगल खरं तर घेण्यात आली. खूप चांगलं फ्लोर लाईट स्पेशली अगदी बघतो आपण संपूर्ण मैदान हे लखलखीत तुम्हाला बघायला मिळेल. गोलंदाज निघाले पुन्हा एकदा. प्रथम उंच खेळ, दोरी चालला, बॉल खोदून काढला अक्षरशः. हार्ड हिट करताना दिसले बॅटर निकेश पाटील, त्यानं टोकला षटकार. रिक्वायर रन रेट एवढं मोठं नाहीये या मॅच मध्ये. जवळपास 10.5-11 जरी रन रेट राहिलं तरी सहजरित्या हा सामना जिंकला जाऊ शकतोय. ठाऊक आहे बॅटिंग करत असताना मंगेश इलेव्हन जगदंबा वाकळण टीमला आणि त्यामध्ये आता सुरुवातीपासूनच निकेश आक्रमक झाले. आतापर्यंत रन चेस होत आहेत. बॉल हवाय. चांगल्या संख्येने प्रेक्षक राजा वर्ग आलेला आहे. सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. आतापर्यंत आपण 2 मॅचेस जे 40+ मधून कंप्लीट केलेत. त्यामध्ये बामाली 40+ यानं पहिला सामना जिंकला. रोहिदासचं दमदार योगदान त्या मॅच मध्ये, तो मॅन ऑफ द मॅच ठरला. त्यानंतर तुर्बे 40+ न दुसरा सामना जिंकलाय.
त्यामध्ये पुरण भोईर 35 धावांची दमदार इनिंग 40+ मधून. परफ्यूम डिलिव्हरी अगदी बघू शकता 1 फॉर दी ओव्हर. हेच इथे सांगतायत लेग अंपायर. एक बाउन्स अलाउड असतो प्रत्येक ओव्हर मध्ये आणि तो बाउन्स इथे अटेम्प्ट केलाय. गोलंदाज प्रथम न त्याच्याकडे असलेला स्पीड आणि वेगावर स्वार होत असताना परफ्यूम डिलिव्हरी त्याने खरं तर केली. 1 फॉर दी ओव्हर. पहिला बॉल सिंगल, सेकंड 6 आणि थर्ड बॉलवर डॉट बॉल येताना आपण पाहिलाय. उंच केला हा फटका, मिस टायमिंग, वर केलाय, फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना खराब कॉलिंग. 2 खेळाडूंमध्ये मिस अंडरस्टँडिंग. सौकर लास्ट मोमेंटला वाचवलाय परंतु याचा बेनिफिट मिळेल बॅटर्सला. मत कॉलिंगच झालं नाही या सिच्युएशन मध्ये. मला वाटतं सर्कल फिल्डरनं सोडायचंच नव्हतं कारण बाउंड्री लगत जे फिल्डर आहेत त्यांना हा झैल होता. जेव्हा सर्कलच्या आसपास असतात जे लावेत तेव्हा हे कॉल ठीक आहे चालतं इनसाइड ऑफ द सर्कल्स मधून, परंतु वाईट स्ट्रॉंग ऑन कडे असलेला खेळाडू जास्त बेटर राहिलं असतं त्याच्यासाठी हा झैल. निकेश 3 रन पूर्ण केलेत या बॉलवर. धावसंख्या झाली आहे 10 धावा. डबल डिजिट मध्ये सध्या स्कोरबोर्ड पोहोचलाय. लेट कट साठी जायचं होतं. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केलाय. सध्या मेन अंपायर भूमिकेमध्ये आपण मनोज पवार सरांना बघतोय. चांगली अंपायरिंग. थोड्या दिवसा अगोदर किरवली नाईट स्पर्धेमध्ये ते आमच्यासोबत जॉईंट होते. अवांतर चेंडू बघायला मिळते. स्कोरबोर्ड पुढे चाललाय 11 वर. प्रथम वाईड यॉर्कर सक्सेसफुल डिलिव्हरी. विकेट किपर देखील तेवढी साथ देत असताना दिसलाय चेंडू गणित. डॉट बॉल बघायला मिळतं. या क्षणाला हेच बॉल इम्पॉर्टंट राहतील फिल्डिंग करत असताना रोहिंजन टीमच्या दृष्टिकोनातून, कारण त्यांना डॉट्स बॉल विकेट्स घ्यावेच लागतील कारण आव्हान एवढं मोठं नाहीये 52 धावांचं या मॅच मध्ये. शेवटचा बॉल होता, प्रॉपर रडांमध्ये आलेला नाहीये, थोडं लेट बॅट आली बॉलवर, त्यामुळे जवळपास अगदी स्ट्रिकरवर बॉल लागलाय. पॉवर प्ले सुरू आहे त्या कारणास्तव 2 खेळाडूंच्या मधून सेफली लँडिंग झालाय. बॉल 1 रन मिळते या बॉलवर. पहिलं षटक पॉवर प्लेचं जे आता एंड होत आहे आणि त्यामध्ये सोमनाथ आणि निकेश या दोन्ही बॅटर्सनं टोटल 12 धावा, त्यामध्ये एक वाईड आहे 11 धावा त्यांनी केल्या. एक वाईडच्या अशा टोटल 12 धावा या ओव्हरमध्ये आलेत. पहिलं सत्र बरंच काही प्रतीकनं आज 26 धावांची चांगली इनिंग साकारली, परंतु प्रथम विक्रम त्यानंतर सुशांत असेल एवढ्या मोठ्या इनिंग, प्रणव आशिष एवढ्या मोठ्या इनिंग त्यांनी साकारले नाही. त्याच कारणास्तव या 52 धावा डिफेन्स करत असताना त्यांनाही तेवढीच प्रचंड मेहनत करायची. मंगेश 11 जगदंबा वाकडन संघाने देखील सुरुवात करत असताना अगदी 12 रन आलेले आहेत. आशिष येतोय गोलंदाजीच्या उंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर तो सज्ज होते. सेकंड पॉवर प्ले तुम्हाला सध्या रणांगणामध्ये बघायला मिळेल. या दुसऱ्या सत्रातील टार्गेट चेस करायचे 52 धाव्यांचा आदेश आम्हाला चांगली साथ दिली. थोड्याच वेळात संतोषी गरज सर आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. बघा प्लीज वारंवार सूचना येत आहेत, स्पीडअप तुम्हाला करायचे कारण या लॉट मधून एकच संघ क्वालिफाय होईल. आशिष पाटील सेकंड ओव्हर. थोडं चर्चा सत्र रंगलं, रणनीती आखली गेली, बॉलर निघाले आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इनसाइड आउटचा फटका, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट कडे आलेला हा खणखणीत वेलकम टू द ग्राउंड स्वागत करणारा चौकार. बॅटच्या रडार मध्ये इन टू द स्लॉट, हाय अँड लॉंग, बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार षटकार.
विजय 2 चेंडूमध्ये जवळपास 10 रन आलेत. इम्पॅक्ट टाकतो या मॅच मध्ये सोमनाथ गायकर. लवकर सेफ व्हायचंय त्याला या मॅच मध्ये, आपल्या टीमला सेफ करायचं आहे. याच कारणास्तव सुरुवातीपासून आक्रमक तो दिसलाय. ब्लॉक हॉल मध्ये हा बॉल बघायला मिळालाय. अफलातून डिलिव्हरी आणि आता सध्या या स्थितीमध्ये उभा आहे रोहिंजन संघ की त्यांना सध्या क्षेपणास्त्रांचा वापर करावा लागेल बॅटर्सना थांबवायचं असेल तर, कारण सुरुवात चांगली केलेली आहे. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर 22, 22 धावा. आणि मागील बॉल जसा ब्लॉकर मध्ये आला सन्मान देण्याचा प्रयत्न झाला. इतका फारसा दबाव नसेल मला वाटतं बॅटर सोमनाथ गायकरवर, कारण मागील 2 बॉल मध्ये त्यांनी 10 रन केलेत. एखादा डॉट बॉल जरी गेला तरी हरकत नाही हे सांगत असताना नावसा गेरीवरील खेळाडू वॉट अ शॉट फ्लिक. रिस्कचा चांगला वापर केलाय. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. आणखीन एक खणखणीत चौकार. सहज 2 बॉल 2 चौकार. अठरा रन आले त्या ओव्हर मध्ये. महागड षटक आशिष पाटीलचं. शेवटचा बॉल क्रॉस पॅटर्न खेचायचं होतं खरं तर, परंतु तो आला निर्धाव. पूर्ण षटक 6 बॉल या ओव्हर मधील सोमनाथ गायकरनं खेळ, त्यामध्ये 3 चौकार 1 षटकार. त्याने 18 धावा केलेल्या आहेत या 6 बॉल मध्ये. वैयक्तिक त्याचा खेळ आतापर्यंत एकूण त्याने केलेले 20 धावा आणि सांघिक टोटल तुम्हाला 30 वर बघायला मिळेल. इनरचुंड आणि धावांमधील अंतर जे आता राहिले 18 बॉल आणि 22 धावांची गरज अजून या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच चांगली फाईट, चांगलं बॅटल. 2 दिग्गज टीम आमने सामने. 12-13 नागाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. अतिशय चांगली लढत काही नंतर बघा मिळेल. त्याच्यानंतर तिसरा मॅच होणार आहे बुर्दुल आणि ऋण 11 नारायण. आणि याच ए गटातून होईल श्री गणेश मोह आणि रोहिंजन एसीसी. अशा लढती तुम्हाला बघा मिळतील. आज रोहिंजनचे 3 संघ खरं तर उतरलेत. एक रोहिंजन 40+ सध्या मैदानामध्ये, जयदुर्गा रोहिंजन ब आणि त्यानंतर खेळ आहे रोहिंजन एसीसी. पहिल्या ओव्हर मध्ये 12 रन आले पॉवर प्ले मध्ये आणि सेकंड ओव्हर पॉवर प्ले मध्ये टोटल 18 रन आलेले आहेत. अशा टोटल 30 धाबा या पहिल्याच 12 बॉल मध्ये बोर्डवर लागलेत. 18 बॉल मध्ये 22 समीकरण. सामना क्लोज झालाय. मंगेश इलेव्हन जगदंबा वाकळण टीमच्या दृष्टिकोनातून. फिल्डिंग मध्ये काही सजावटी सध्या होत आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन सेकंड एंड कडे आहेत. निकेश पाटील षटकाराने सुरुवात केली होती. निकेशनं आपल्या इनिंगची 600च्या स्ट्राईक रेटनं. वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक आमच्या सोबत जॉईंट आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आउटसाइड एज, मोठी एज, फिल्डर डाऊन द बॉल. विकेट हवी होती कारण अक्षरशः तुटून पडले होते बॅटर आणि त्यामध्ये येता क्षणी प्रणव पाटीलला मिळेल विकेट. निकेश पाटीलच्या खेळीचा अंत.
तिसऱ्या षटकामध्ये प्रणव पाटील जो गोलंदाजीसाठी आलाय आणि खर तर पहिल्याच बॉलवर एक फार मोठं यश त्याला मिळालंय. एक वेल सेट बॅटर नकेश पाटीलला त्याने बाद केला आणि त्यानंतर आता गुरुनाथ गायकर बॅटिंग साठी आलेत. खर तर 14 फेब्रुवारी प्रेमी युगळांचा व्हॅलेंटाईन्स डे, परंतु इतिहासामधील भारत देशासाठी काला दिवसच खर तर, कारण आज पुलवामा सारखा एक बॅड हल्ला खर तर झाला. तो आजचा दिवस आणि बॉल चाललाय इथे हुक करत असताना डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये आलेला हा चौकार आपण बघतोय आणि धावसंख्या फरकावर या 4 टोटल पुढे चाललाय 34 धावा. गुरुनाथ गायकर देखील आता थोडा आक्रमक अटॅकिंग मोड मध्ये तो आता आलाय. बॅटच्या बॉटम एंडवर बॉल येतोय, मिड ऑन कडे चेंडू घरंगळत चाललाय, स्वतः गोलंदाज पोहोचलाय. प्रणव पाटील बॉल रिसिव्ह करेल तोपर्यंत इझी सिंगल. अजून एक तर शांत पवित्र आता उचलला, दोन्ही बॅटरना डोकं थोडं शांत ठेवलंय. आता बॉलच्या मेरिट नुसार खेळ यात मात्र शंका नाही. खराब बॉलची प्रतीक्षा होईल, चांगल्या बॉलवर सिंगल डबल कंप्लीट केला जाईल. स्विच इट करायचं होतं, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं, परंतु अगोदरच रीड केलं. प्रणवला लेन थोडी पाठीमागे खेचली. नेहमी तुम्हाला जर बॅटर्स वर थोडं हवी व्हायचं असेल तर बॅटरचं फुटवर्क, त्याचा टर्न्स रीड करणं फार महत्वाचं असतं. ऍज अ बॅटर म्हणून कधी कधी तुम्हाला खराब बॉलची प्रतीक्षा करायची असते. डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, फिल्डर आलेत मागून, वेग घेतलाय, फेकी इकडून तिकडे. सध्या हा खेळच मैदानामध्ये सुरू आहे, परंतु ही दुसरी रन बघायचंय पंचांच्या मनामध्ये काय आहे. होय, त्यांना चेक करायचं सेकंड इनकम्प्लीट झाली की नाही. जो दुसरा रन साठी डायरेक्ट हिट झालं तर नासाक एंड कडे पंचांशासोबत जॉईंट आहेत ऑन स्क्रीन, लगेचच चेक केलं जाईल. इट्स अ नॉट आउट, त्यामुळे टोटल 3 रन. तीन रन पूर्ण झालेत मागी बॉलवर. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट्स. वर बॉल लागलाय, बॉल चालला डीप मिड विकेट. एक रन पूर्ण झाले, दुसरीसाठी निघाले होते, नकार दिला योग्य वेळी. समय सूचकता अगदी बघायला मिळाली दोन्ही बॅटर्स कडून आणि एक रन या बॉलवर मिळेल. अंतिम बॉलवर सिंगल इथे मिळते. टोटल स्कोर बोर्ड 3 षटक संपतायत आणि धावसंख्या फरकावर एकूण रन आहेत 39. रोहिंज संघ सध्या थोड्या त्रुटी, कारण सुरुवातीला बॅटर्स थोड्या सफर राहिले. सन्मान अगदी खेळून काढला, हलक्या हाताने पुश केल्या बॉलला. 1 रन पूर्ण केले जाईल. क्रिकेटमध्ये कंट्रोल हे मागे मॅच मध्ये देखील याच गोष्टीचा उल्लेख केला. हा खेळ खेळत असताना पेशन्स महत्वाचे असतात. कुठे अटॅकिंग मोड मध्ये खेळायचं आहे, कुठे षटकार ठोकायचे आहेत, कुठे चौकार आले पाहिजेत, याचं नियंत्रण
किंवा नियोजन हे तुमचं असायला हवं आणि ते दाखवलं आतापर्यंत वाकळीन टीमनं. चांगले खेळ आहेत, परंतु रोहिंजन संघाने जर इथून कमबॅक केला तर या मैदानावर एक मोठा इतिहासच नोंदवला जाईल. फुटीमध्ये सजावटी सुरू आहेत, फाईट बॅक केले जाते. बघायचं आहे धावसंख्या 1 न पुढे केले, टोटल बोर्डवर 40 आहेत. अजूनही 12 धावांची गरज आहे उर्वरित 11 बॉल मध्ये. उंच केला, मिस सामिंग आहे, कॉट बिहाइंड द विकेट. झेल टिपण्याची नामी संधी, चूक कोणतीच केलेली नाही आहे आणि या क्षणाला मिळे गोलंदाज प्रतीक पाटीलला विकेट. सोमनाथ नवीन बॅटर शिवदास गायकर आलाय, परंतु सोमनाथ 23 धावांची एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी साकारलेली आहे आणि अगदी खेळाडू कक्षामध्ये तो परतलाय. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. शिवदास गायकर आणि गुरुनाथ गायकर हे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. प्रतीक पाटील थोडा इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न त्याचा या मॅच मध्ये. सोमनाथ गायकर, गुरुनाथ गायकर, शिवदास गायकर हे 3 सख्खे बंधू. प्रतीक आलाय मैदानामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवर पहिला बॉल सिंगल आणि त्यानंतर लगेचच विकेट. 10-12चं समीकरण आहे. हा पंपचॅक डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना ठोकला षटकार. सहा धावांची गरज आता राहिली. या षटकारानं थोडं अंडर प्रेशर वाढत होतं मॅच मध्ये. थोडा रोहिंजन संघाच्या अशा पल्लवीत चालल्या होत्या आणि अगदी ते अशाची किरण आता या षटकाराने त्यांची मावळ असावी, परंतु इथूनही फाईट बॅक होईल का हा एक मोठा प्रश्न आहे. कारण 9 चेंडू मध्ये पाहिजे 6 रन. प्रत्येक संघ विजयासाठी आलेला असतो. टुर्नामेंट मध्ये काहीतरी चांगलं करायचं, चांगलं खेळायचं या उद्देशाने उतरत असतो. उंच केला बॉल, उंची तर भरपूर आहे. काल लांबी मिळेल का नाही या क्षणाला उत्तर आहे विकेट. फिल्डर डाऊन द बॉल, झेल टिपलाय, परंतु एक षटका ठोकत असताना शिवदास गायकरी परततोय. डिके आलाय मैदानामध्ये 5व्या क्रमांकावर. 8 चेंडू मध्ये आता 6 धावांची गरज राहिली आहे. चढ उतार या खेळाचे हिस्से आहेत, पैलू आहेत. या खेळामध्ये अप अँड डाऊन्स कंटिन्युअसली सुरू असतात आणि अगदी तेच काही मैदानामध्ये सुरू आहे. डीके बॅटिंग साठी आलाय. 8 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. स्पर्धेची नियमावली सांगते कंपल्सरी धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. प्रतीक पाटील मॅच पुढे घेऊन जाण्याची त्याची मानसिकता. थोडं बॉडी पासून दूर करायचं होतं. अंपायर सिग्नल इट इज वाईट. 8 बॉल आणि आता 5 धावांची गरज. ऑलरेडी रन कमी आहेत आणि याच मध्ये तुम्हाला या एक्स्ट्रा वाचवायचे आहेत. 8-5, 8 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा सांगेन चेस कंपल्सरी. उंच इनसाइड आउटचा फटका खेळा. पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन बनले, दुसऱ्यासाठी निघाले दोन्ही बॅटर. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर थ्रो झालाय, परंतु बॅकअप रेडी आहे, त्या कारणास्तव रन मिळते 2. 7 बॉल 3 धावांची गरज आहे. मॅच वर वर्चस्व बघायला मिळतं मंगेश शिलवान जगदंबा वाकळण संघाचं सध्या मॅच मध्ये. सात चेंडू यावरचा अंतिम बॉल. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे.
चांगला बॉल डिलिव्हरी केलाय. चेंडू येतो निर्धाव. मॅच अंतिम ओव्हर मध्ये चालली आहे. अखेरचे चेंडू शिल्लक आहे 6 आणि विजयासाठी धावा पाहिजे 3. विजयासाठी 3 धावांची गरज उर्वरित राहिली. 2 दिवसा अगोदर असाच सामना आम्ही बघितला. वाकडीच्या मैदानावर चे आमदार ग्रामस्थ मंडळ चषक ट्रॉफी झाली. सामना होता हरिग्राम आणि मोरबे या 2 टीम मध्ये. तिथेही 6 बॉल मध्ये 3 रन पाहिजे होते. पहिल्या बॉलवर सिंगल आली होती. असं वाटलं होतं मोरबे संघ सहज तो सामना जिंकेल आणि त्यानंतर त्या धावा डिफेन्स आल्या होत्या. क्रिकेट खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही आणि गोलंदाजी मार्कवर आलाय. विक्रम आलेत या टीम मधील अनुभवी खेळाडू आहेत. 5 षटक 5 गोलंदाजी संकल्पना या स्पर्धेमध्ये. सजावटी सध्या सुरू आहेत. प्लीज थोडं फास्ट करा रोहिंजन संघ. आम्ही जाणतो मॅच महत्वाची आहे. अंतिम मोमेंट मध्ये आलेत परंतु वेळ स्पर्धा आपल्याला संपवायच्या. आतापर्यंत फक्त 3च मॅचेस आपण कव्हर केलेत. टोटल 10 मॅचेस कव्हर होतात डे नाईट मध्ये. विक्रम आदित्य गोलंदाजी त्याला करावी लागेल. 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. स्ट्राईक रेनकडे बॅटर गुरुनाथ गायकवाड. एक चौकार ऑलरेडी त्याने दाखवलाय. वाकड टीमच्या दृष्टिकोनातून मॅच इतकी जड नाहीये परंतु रोहिंजन संघाला भरपूरच मेहनत करायची आहे. सर्वस्व समर्पण करण्याची आता वेळ समीप आली आहे. कारण 6 चेंडू मध्ये आवश्यकता आहे, गरज आहे 3 धावांची. चेस कंपल्सरी बघायचंय. सामना पुन्हा एकदा अंतिम टप्प्यामध्ये. डिफेन्स केलाय. सेन्सिबल क्रिकेट आहे. युक्तिवाद लढवत असताना दिसला बॅटर. 1 रन करत असताना त्याने आपले काम केलंय. 5 बॉल 2 धावांची गरज या मॅच मध्ये. आतापर्यंत 2 सामने आपण 40+ मधून कव्हर केलेत. ते दोन्ही सामने अंतिम ओव्हर पर्यंत गेलेत आणि याही मॅच मध्ये आता हाही सामना अंतिम ओव्हर पर्यंत येताना दिसलाय. पुरुषाध्यक्षच्या क्षणाला पारड तोडायचं झालं. थोडस वाकड संघाचं पारड जरूर जड आहे परंतु रोहिंजन संघ इतक्या लवकर हार मानण्यापैकी ते नाहीयेत. फाईट बॅक लढतील. लढा दिला जाऊ शकतो हे त्यांनाही ठाऊक आहे. क्रिकेट खेळामध्ये कंटिन्यू तुम्ही खेळत राहणं, मेहनत करत राहणं, नवनवीन काहीतरी घेऊन येणं गरजेचं असतं आणि या क्षणाला विक्रमला तेच करायचंय. कारण हवेत 5 मध्ये 2 क्लीन बॉल. युमी साहेब विल डेफिनेटली हिट. फर्निचर केला डिस्ट्रॉय. धक्का दिलाय टीम वाकड्यांना. फाईट बॅक करताना उत्तर देतोय. सांगतोय वाकड संघाला ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी है. हौसले बुलंद प्रयास अभी भी जारी है. 4 मध्ये पाहिजे 2. कमी धावा असतानाही लढत राहणं. क्रिकेट खेळामध्ये किंवा आयुष्यामध्ये कोणताही संघर्ष तुमच्या वाटेला येतो तेव्हा तुमचं ठाम मत पाहिजे. जे होईल जे घडेल ते घडेल परंतु मी मात्र माझे प्रयत्न अर्धवट सोडणार नाही. 4 मध्ये पाहिजे 2 धावा. विकेट घेत असताना विक्रमने चॅलेंज केलाय. बॅटर डीके बाद झालाय. दीपेश भोईर जो 6व्या क्रमांकावर मैदानामध्ये आलाय. विकेट मिळाली आहे. विकेट्स या क्षणाला अंडर प्रेशर वाढवण्याचं काम करत असतात. डॉट बॉल या क्षणाला प्रेशर वाढवण्याचं काम करतात. विक्रमने पहिले जे 2 बॉल हाताळले त्यांनाही त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. 4 मध्ये पाहिजे 2 धावा. एका बाजूला नवीन बॅटर आहे जो शेट नाही आहे. पहिल्यांदा ऑन साइड कडे आले तो दीपेश भोईर. ड्राइव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट. कट केला बॉल. लेट कट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये फिल्डर आलाय. तयारी होती
दीपेश भोईचे दुसरे साठी, परंतु नक्कार आला साकीर एंड ओढून गुरुनाथ गायकरचा. धाव संख्येची आता बरोबरी झाले 51 धावा. 51 धावा सध्या बोर्डवर लागलेले आहेत. 3 मध्ये पाहिजे 1 धाव. 3 चेंडू 1 रनची गरज आहे. विक्रम रोहिंजन संघाने 52 धावांचं आव्हान असताना जे फाईट बॅक केलं ना अफलातून, म्हणून तर म्हटलं जातं ना, हरला तरी चालेल परंतु तुमच्या संघर्षामध्ये दम असला पाहिजे. आणि ती दमखम आपल्या उत्कृष्ट खेळातून अगदी जयदुर्गा रोहिंजन संघाने देखील दाखवली आहे. या मॅच मध्ये सध्या पाहिजे 3 चेंडू मध्ये 1 धाव. सायकरेंकडे गुरुनाथ गायकर 1 चौकार त्याने दाखवला आणि त्याच्यानंतर 4 सिंगल त्यांनी केलेत. आणि आता यावेळी सिंगलच कट करायचं होतं. विकेट किपरनं मिस केला बॉल. डिरेक्ट हिट झालं असतं, काम बनलं असतं. मला वाटतं डायरेक्टली कलेक्ट केला असता तर कदाचित हा डॉट बॉल देखील गणला जाऊ शकला असता, परंतु सामना जिंकलाय. अभिनंदन मंगेश 11 जगदंबा वाकळण संघाने सामना जिंकलाय. आणि हार्ड लक या मॅच मध्ये जयदुर्गा रोहिंजन संघाने चांगली कामगिरी केली. फाईट बॅक अतिशय चांगलं केलं, त्याबद्दल या खेळाबद्दल त्यांची स्तुती जरूर होईल. आणि आता आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. देऊया आपण या सामन्याचं सामनावीर पारितोषिक. सोमनाथ गायकर ज्यानं 23 धावांची बहारदार इनिंग साकारली. गोलंदाजी देखील फार चांगली त्यांनी केली. सोमनाथला देणार आहोत आपण सामनावीर हे पारितोषिक. चला अगदी मॅच आपण सुरू करणार आहोत. उत्तरा मैदानामध्ये लगेचच आपण मॅच तुम्हाला बघायला मिळेल. 12-13 नागाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय रवींद्रजी घरत देवीचा पाडा याने पुरस्कृत केलेला सानिका 11 या नावानं उसाटणे संघ आज खेळणार आहे. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल जॉईंट होत आहेत आमच्या पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सचिव सन्माननीय संतोषजी घरत यांच्याकडे आपण वळतोय. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो म्हणजेच सोमनाथ गायकर. जबरदस्त क्रिकेट त्यानं दाखवला. आणि आमचे कॅमेरामॅन गोट्या शुभ असते. काय म्हणशील सोमनाथ, जबरदस्त क्रिकेट दाखवला. नक्कीच टीमचं खूप चांगलं एफर्ट राहिलं. त्याची मुलं गोलंदाजी चांगली झाली, त्यात मुले स्टार्ट देखील निकेशने चांगलं केलं. त्याची मुलं मॅच आम्ही इझिली जिंकू शकलो. थँक्यू. शुभेच्छा असतील वाकलन संघाला पुढच्या मॅच साठी. नक्कीच पुढची मॅच या ठिकाणी स्टार्ट होईल. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांच्या विरोधात 12-13 नागाव. जशी मॅच स्टार्ट होईल तेव्हा ऐकणार आमचे साथी सहकारी समालोचक संतोष दादा घरात यांच्या आवाजात खेळाचं पहिलं सत्र. हॅलो, थँक्यू सो मच आदेश पाटील. थँक्यू सो मच वैभव भोपी. आपण मॅच एन्जॉय करत आहात. पुढील सामना आपल्या समोर येतोय 12-13 नागा विपक्ष सानिका